राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। खेड तालुक्यातील मरगळ परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस धोकादायक होत असून मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात 2 बैलांचा जीव जागीच गेला आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून हातावर पोट असलेल्या ऊसतोड मजुराचे मोठे आर्थिक नुकसान झाले। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार मरगळ येथील पाटील वस्ती रोड परिसरात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडी मजूर समाधान भाऊराव पाटील यांची बैलजोडी बांधलेली होती। मंगळवारी पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने या बैलांवर अचानक हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बैलांचा मृत्यू झाला। पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। समाधान पाटील हे ऊसतोडीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात। त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असलेली बैलजोडी बिबट्याने ठार केल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। कष्टाने कमावलेली बैलजोडी गेल्याने आता जगायचे कसे, आता हा सवाल त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे। मरगळसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। शेतात काम करताना किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे। वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे मरगळ परिसरात भीतीचे सावट असून वन विभाग आता तरी याकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मृत बैलांचा तातडीने पंचनामा करून समाधान पाटील यांना शासकीय मदत मिळावी, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात यावा, तसेच वन विभागाची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक किरण लोखंडे आणि ग्रामस्थांनी केली आहे।